तुमच्या खात्यात 40,000 येणार का? थांबा, आधी तुमचे गाव या 27 जिल्ह्यांमध्ये आहे का ते चेक करा. सरकारने तब्बल 3500 कोटीचा निधी थेट मंजूर केलाय. बँक खात्यात पैसे जमा होण्यापूर्वी नवीन पीक विम्याची यादी मोबाईलवरून कशी पाहायची लगेच बघा. एकही स्टेप मिस्टेक करू नका, नाहीतर तुमचे पैसे अडकतील. मोबाईल काढा आणि लगेच चेक करा. महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यांसाठी 3500 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर केलेला आहे. प्रति हेक्टरी 40,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. 2 मिनिटात सांगणार आहे की कसं चेक करायचं आहे. खालील शेतकरी बांधवांना आता 27 जिल्ह्यांमध्ये जे काही शेतकरी बांधव आहे तर यामध्ये शासनाने जाहीर केलेला 27 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. आता यामध्ये काही तालुके गावे आहेत. याचप्रमाणे नुकसान भरपाई पात्र. आता ज्या शेतकरी बांधवांचे अतिवृष्टी पूर दुष्काळामुळे जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहेत तर अशांना भरपाई म्हणून पीक विमा डीबीटीद्वारे खात्यामध्ये जमा होत आहे. आता पीक विम्याची नवीन बेनिफिशियरी लिस्ट इथं आलेली आहे. काही शेतकरी बांधवांच्या डीबीटीद्वारे पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहे. आता प्रामुख्याने या पिकांसाठी भरपाई अंदाजे जे की हेक्टरीप्रमाणे इथं भरपाई. आता कापसासाठी 35 ते 45,000 रुपये प्रति हेक्टरी. याचप्रमाणे सोयाबीनसाठी 30 ते 40,000 रुपये प्रति हेक्टरी. मक्यासाठी 25 ते 30,000 रुपये प्रति हेक्टरी. आणि धान्य भात यामध्ये 35 ते 40,000 रुपये प्रति हेक्टरी. तूर मूग उडीद तर यासाठी 25 ते 35,000 रुपये प्रति हेक्टरी. तर या अंदाजे रकमेनुसार शेतकरी बांधवांच्या थेट डीबीटी खात्यामध्ये पैसे इथं जमा. आता जे येते यामध्ये नुकसान पंचनामा. यामध्ये डॅमेज पर्सेंटेज तुमच्या भागातील पिकाचे किती टक्के नुकसान झाले आहे. अंदाजे 50 ते 60 पेक्षा जास्त यावर पिकाची भरपाई ठरते. नुकसान भरपाई झालेले असल्यास यामध्ये जास्ती जर नुकसान भरपाई असेल तर यामध्ये 75% वर आहे तर 40,000 पर्यंत भरपाई तुम्हाला इथं मिळणार आहे. याचप्रमाणे आता प्रत्येक जिल्ह्याची तालुक्याची पीक विमा कंपनी वेगळी ठरू शकते आणि यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल यामध्ये 35 ते 40,000 प्रति हेक्टरी पीक विमा मंजूर होत आहे. आता तुमच्या यामध्ये कोणता जिल्हा आहे हे आपण इथं पाहणार आहे की यामध्ये आता हिंगोली वाशिम यानंतर यवतमाळ अकोला अमरावती बुलढाणा वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नांदेड परभणी लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर रायगड पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रत्नागिरी सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम वाटप सुरू. आता 100% नुकसान झालेले क्षेत्र सर्वे क्रॉप लॉस ज्या भागामध्ये अतिवृष्टी म्हणजे हेवी रेन इथं झालेली आहे आणि कीड रोगामुळे जे की 75 ते 100% नुकसान झालेलं आहे तर अशाने कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे तसे लिहून दिलेले आहे. अशा शेतकऱ्यांना हाय क्लेम म्हणजे जास्ती भरपाई इथं मिळते. आता सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी नियम असे सांगते की ज्या पिकासाठी हप्ता म्हणजे जे आपण पीक विमा फॉर्म भरलेला आहे त्याची भरपाई मोठी मिळते. आता महाराष्ट्रामध्ये सोयाबीन कापूस या पिकासाठी इतर पिकांच्या यामध्ये मका मूग इत्यादी पिकांसाठी हेक्टरी जास्त रक्कम मंजूर होते. यामध्ये सोयाबीन आणि कापसासाठी जास्ती भरपाई मिळते. आता जे येते यामध्ये पात्र शेतकरी हंगामाच्या म्हणजे कडक ओला दुष्काळ किंवा जे की यामध्ये 15 ते 20 दिवस पाऊस न पडल्यामुळे ज्या पिकाचे पूर्णपणे जळून किंवा सडून गेले आहे तर अशा शेतकरी बांधवांना पात्र ठरून सरसकट भरपाई दिली जाते. वैयक्तिक तक्रार यामध्ये उदाहरणार्थ ढगफुटी असेल वीज कोसळणे असेल जास्ती पावसामुळे तुमच्या शेतामध्ये पाणी साचलेलं असेल जर तुम्ही 72 तासाच्या तक्रार केली म्हणजे क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनद्वारे आता याची जे काही भरपाई आहे ते तुम्हाला लगेच मिळत नाही. यामध्ये 2 ते 3 महिन्याचा कालावधी देखील लागू शकतो. तर शेतकरी बांधवांनो ज्यांनी पीक सोयाबीन आणि कापसाचा पीक विमा भरलेला आहे यामध्ये 75% पेक्षा जास्त नुकसान झालेले आहे तर अशा शेतकरी बांधवांना 40,000 रुपये या भरपाई इथं मिळत आहे. शेतकरी बांधवांना मोठा फायदा. आता हा जो पीक विमा आहे ते इथं कोणाला मिळत आहे म्हणजे यामध्ये कोण पात्र आहे तर आता पीक विमा उरत जे काही शेतकरी आहेत तर ज्या शेतकरी बांधवांनी चालू हंगामातील खरीप रब्बी पीक विमा फॉर्म भरलेला आहे बँकेच्या थ्रू भरलेला किंवा CSC मार्फत तुम्ही फॉर्म भरलेला आहे. आता जर तुमच्या पिकाचे यामध्ये जास्ती पाऊस झालेला आहे अतिवृष्टी दुष्काळ पावसाचा खंड याप्रमाणे कीड रोगाचा प्रादुर्भाव अवकाळी पाऊस गारपीट वीज कोसळणे भूस्खलन तर यासारख्या जर
तुमच्या शेतामध्ये झालेलं असेल, तुमच्या पिकाचे नुकसान झालेलं असेल, तर अशांना जास्ती भरपाई इथं मिळत आहे. तुमचा पीक विम्याचा फॉर्म अप्रूव्हल म्हणजे मंजूर आहे की नाही हे कसे पाहायचं आहे. आता तुमचा पीक विम्याचा फॉर्म भरून चालणार नाही. तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाऊन ई पीक पाहणी म्हणजे सातबारावर पिकाची नोंद करणे आवश्यक आहे. याचप्रमाणे तुम्हाला तुमची तक्रार देखील करणे आवश्यक आहे. आता यामध्ये तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना किंवा PMFBY.gv.in या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे. गुगलमध्ये तुम्ही हा पेज ओपन करू शकता. यामध्ये ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन नंबर, पावतीवरचा नंबर टाकायचा आहे आणि चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही यावरती जसे क्लिक कराल तर तुमचा अर्ज अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे हे तुमच्यासमोर इथं ओपन होऊन जाईल. आता पीक विमा यादी. आता तुमचं नाव पीक विम्याच्या यादीमध्ये आहे की नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जर पीक विम्याच्या यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला पीक विम्याचा 1 रुपया इथं मिळणार नाही. यासाठी तुम्हाला CSC सेंटरवर जाऊन चेक करू शकता किंवा बेनिफिशियरी लिस्ट हा पर्याय सिलेक्ट करून तुम्ही तुमचा तालुका, जिल्हा, गावाचे नाव टाकून गेट रिपोर्टवरती क्लिक केल्याच्या नंतर गावाची संपूर्ण यादी येऊन जाईल. ई पीक पाहणी आणि पंचनामे हे महत्त्वाचे. आता तुम्ही जे काही आहे शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरला तर असं चालणार नाही. आता जर तुम्हाला पीक विमा पाहिजेच असेल तर यामध्ये तुम्हाला ई पीक पाहणी आणि पंचनामे हे तुमच्याला महत्त्वाचे आहे. म्हणजे आता ई पीक पाहणी जर तुम्ही केलेली नाही तर मग तुम्हाला ई पीक पाहणी ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला सातबारावर पिकाची नोंद करायची आहे. हे तुम्हाला अनिवार्य आहे. जर तुम्ही सातबारावर पिकाची नोंद केलेली नाही तर तुमचा क्लेम इथं नाकारला जाणार आहे आणि तुम्हाला पीक विम्याचा 1 रुपया इथं मिळणार नाही. याचप्रमाणे पंचनामे. आता नैसर्गिक आपत्तीमुळे यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, कृषी विभाग, महसूल विभाग, पीक विमा कंपनी प्रतिनिधीकडून पंचनामे करतात. आता पंचनामे जे आहे हे तुम्हाला तक्रार करायची आहे. 72 तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनमध्ये तक्रार करायची राहते तरच तुम्हाला पैसे इथं येणार आहे. आता मोबाईलवरून जे की पीक विम्याची यादी कशी पाहिजे हे आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम गुगल क्रोम ओपन करा. PMFBY असं टाका किंवा प्रधानमंत्री फसल विमा योजना किंवा पीक विमा टाकलं तरी चालेल किंवा PMFBY.gv.in हे टाका. क्रॉप इन्शुरन्स हा जे काही ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करा आणि तुमचा जे काही यामध्ये रिसिप्ट नंबर म्हणजे ॲप्लिकेशन नंबर इथं टाकायचा आहे. यामध्ये ॲप्लिकेशन नंबर टाकल्याच्या नंतर आता तुमचा अर्ज क्रमांक म्हणजे रिसिप्ट नंबर टाकायचा आहे. ॲप्लिकेशन नंबर टाकल्याच्या नंतर इथं कॅप्चर टाकून चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. तर यामध्ये तुमचा जो काही अर्ज आहे पेंडिंग आहे, अप्रूव्हल आहे की रिजेक्ट झालेला आहे हे तुम्हाला दिसून जाईल. आता पीक विमा तक्रार. आता जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल, भरपूर दिवस झाले पीक विमा तुमचा किंवा पेंडिंगमध्येच असेल, अधिक आलेला नसेल तर अशाने तक्रार द्यायची. लेखी तक्रार प्रति मान्य कृषी अधिकारी, जिल्हा प्रतिनिधी, पीक विमा कंपनी. याचप्रमाणे आता विषय प्रधानमंत्री पीक विमा योजना. यामध्ये खरीप, रब्बी यामध्ये तुमचं वर्ष टाकायचं आहे. उदाहरणार्थ डेमोसाठी टाकलेलं आहे. अंतर्गत अद्याप पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही मिळण्याबाबत महोदय त्यामध्ये तुमचे नाव जे की इथं टाकलेलं आहे, जे काही शॉर्टमध्ये तुमचे नाव राहणार म्हणजे तुमच्या गावाचे नाव, तालुका, जिल्हा, येथील रहिवासी असून एक शेतकरी आहे. माझ्या शेतातील पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे संरक्षण व्हावे यासाठी सरकारने अप्रूव्हल 1 रुपयामध्ये जे की मागच्या वेळेचा जर ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल, ज्यांनी 1 रुपयामध्ये होता तर त्यांनी हे टाका किंवा तुम्ही हे लाईन खोडून टाकायचे. इथून मी जे की पीक विमा फॉर्म भरलेला आहे खरीप आणि रब्बी यासाठी माझ्या शेतातील पिकाचे नुकसान झालेले आहे, यासाठी मला 1 रुपया भरपाई मिळालेली नाही, यासाठी लेखी अर्ज देत आहे. आता यामध्ये माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे नाव द्यायचे आहे, तुमचा मोबाईल नंबर, जे की ॲप्लिकेशन नंबर, जे की पीक विम्याच्या पावतीवरचा, पीक विमा भरलेल्याची तारीख द्या, गट क्रमांक, सर्वे नंबर द्या, पिकाचे नाव द्या, सोयाबीन आहे, कापूस आहे की तूर आहे, बँकेचे नाव द्या, तुमचे बँकेचा अकाउंट नंबर, IFSC कोड व्यवस्थित द्यायचा आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. चालू हंगाम नैसर्गिक आपत्तीमुळे अतिवृष्टीमुळे माझे पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. माझ्या पिकाची अर्जाची स्थिती ऑनलाईन तपासणी यंत्रणा जे काही यामध्ये अप्रूव्हल दाखवत आहे, परंतु अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. माझ्या गावातील इतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे. माझे खाते आधारशी लिंक असून DBT NPCI साठी देखील सक्रिय आहे. यासोबत तुम्हाला कागदपत्र जोडायचे आहे. यामध्ये पीक विमा फॉर्म भरलेल्याची पावती, 7/12/8 बँकेचं पासबुकची झेरॉक्स, आधार कार्ड आणि ई पीक पाहणी केलेल्याचा पुरावा. तरी माझ्या अर्जाची सखोल चौकशी करून पीक विम्याची रक्कम माझ्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी ही नम्र विनंती. ठसा तुमचे नाव, दिनांक, ठिकाण. हा अर्ज लिहून तुम्हाला तुमच्या
तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिसला नेऊन द्यायचं आहे किंवा तुम्हाला या नंबरवर देखील कॉल करता येणार आहे. यामध्ये टोल फ्री क्रमांक 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार नोंदवा. तक्रार नोंदवली तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. पिकाचे नुकसान झाल्यास पूर्वसूचना देणे म्हणजे जे की क्रॉप लॉस. आता 72 तासाच्या तुम्हाला समजा तुमच्या शेतात अतिवृष्टी, गारपीट, वीज कोसळणे त्याचप्रमाणे जास्त पाऊस झाला तर तुम्हाला 72 तासाच्या तुमच्या मोबाईल फोनवरून जे की क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा क्लेम करायचा राहते. याचप्रमाणे विम्याच्या अर्जाची स्थिती जाणून घेणे, ॲप्लिकेशन स्टेटस हे तुम्हाला वेबसाईटवरून किंवा क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बघायला मिळेल. पैसे नाही मिळाल्यास कारणे विचारणे. यामध्ये तुमच्या गावातील शेतकऱ्यांचे पैसे मिळालेले नाहीत तर यासाठी जो काही हेल्पलाईन नंबर आलेला आहे 1447 म्हणजे 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून देखील माहिती घेऊ शकता. यामध्ये चुकीची माहितीची दुरुस्ती, अर्जामध्ये फॉर्ममध्ये IFSC कोड, बँकेचं पासबुक जर चुकीचं टाकलेलं असेल तर तुम्हाला पीक विमा फॉर्म भरल्याच्या नंतर 5 ते 6 दिवस फॉर्म एडिट करण्यासाठी मिळून जाते. ते एडिट केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होईल. आता पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीला लेखीचा अर्ज द्या, लगेच तक्रार करा आणि हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा. तर अखेर जो काही बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांना इथं मिळत आहे. म्हणजे DBT खात्यामध्ये त्यांचे जे काही पीक विम्याचे पैसे आहेत इथं या हेक्टरीप्रमाणे इथं जमा होत आहे. तर आता 40,000 रुपये हेक्टरीप्रमाणे या 27 जिल्ह्यांमध्ये पीक विमा काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे. तर अखेर पीक विमा वाटप सुरू.